उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निकालाला कोर्टात आव्हान देण्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे। रवींद्र वायकरांचा विजय खोटा असून त्यांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे। ईव्हीएम वरून सत्ताधारी विरोधकांमध्ये रणकंदन। वायकरांपेक्षा 650 मतात जास्त मिळाल्याचा ठाकरेंच्या सेनेचा दावा। ठाकरेंची शिवसेना कीर्तिकरांसाठी लढणार कोर्टाची लढाई। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निवडणुकीच्या निकालाची लढाई आता कोर्टात लढली जाणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उत्तर पश्चिमच्या निकालाला कोर्टात आव्हान देणार असल्याचं जाहीर केलंय। वेगवेगळे त्याच्यात रिपोर्ट्स येत आहेत। मग आत फोन कोणी घेऊन गेलं होतं का, कोणाच्या फोन ओटीपी आला होता का, कोणी काही तिथे गडबड करण्याचा प्रयत्न केला का। आपल्या सर्वांना माहिती की हे सगळे विषय घेऊन कोर्टाची लढाई तर सुरू होणारच आहे, कारण ही सीट आम्ही जिंकलेलो आहोत, हक्काची आहे आणि मुंबईकरांनी जो निकाल दिलेला आहे हुकुमशाहीच्या विरोधात तो जगजाहीर आहे। उत्तर पश्चिम मतदारसंघातला हा विजय ईव्हीएमचा असल्याचा आरोप पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकरांनी केलाय। ईव्हीएम हॅक होतंय की नाही होतंय, परंतु या मतदारसंघातला विजय हा संशयास्पद विजय आहे। त्या संशयास्पद विजयाला अनेक कारणं आहेत, अनेक त्याच्या काही गोष्टी आहेत। त्या गोष्टी आम्ही आमच्या इलेक्शन पिटिशनमध्ये आम्ही घेणार आहोत। न्यायालयीन लढाईचे पेपरवर्कचं काम आमचं चालू आहे आणि मला असं वाटतं पुढच्या दीड आठवड्यामध्ये आम्ही हायकोर्टामध्ये जाणार आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मतदान प्रतिनिधींकडील रेकॉर्डवरील मतांची मोजणी केल्यास अमोल कीर्तिकरांना 650 मतं जास्तीची मिळाल्याचा दावा अनिल परबांनी केलाय। आमच्याकडे जी मतं जी मोजली गेलेली आहेत ती 650 जास्त मतं आहेत त्याच्यापेक्षा। आता ही 650 ही कुठल्या फेरीमध्ये कळणार नाही ना, ही ओव्हरऑल 19व्या फेरी ते 23-24वी फेरी ह्याच्या मधला हा हिशोबाचा डिफरन्स आहे। वायकरांप्रमाणे देशातील 45 लोकसभा निवडणुकीतले निकाल बदलल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। रवींद्र वायकरांचा विजय हा खोटा विजय असल्यानं त्यांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखा अशी मागणी संजय राऊतांनी केली। हा संपूर्ण निकाल अत्यंत रहस्यमय आणि संशयास्पद आहे। त्याच्यामुळे रवींद्र वायकरांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवलं पाहिजे निवडणूक आयोगाने। जोपर्यंत याची पूर्ण शहनिशा होत नाही, संशय दूर होत नाही, तोपर्यंत रवींद्र वायकरांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवणं। संजय राऊतांच्या आरोपांना भाजपनंही सडेतोड उत्तर दिलंय। मला वाटतं मूर्खपणासारखी वक्तव्य आदित्य ठाकरे संजय राऊत करताना दिसत आहेत। ईव्हीएमवर तर सगळीकडे वोटिंग झालंय। मग तुमचे खासदार ज्या ठिकाणी निवडून आले त्या ठिकाणी ईव्हीएमनीच वोटिंग झालं ना। मग सर्वप्रथम त्या खासदारांचा राजीनामा द्या आणि बॅलेट पेपरवर त्या ठिकाणी मतदान मागा, म्हणजे तुमच्या मागण्याला किंवा भूमिकेला काही अर्थ प्राप्त होईल। कोर्टातल्या या संघर्षात सरकारी यंत्रणेची अग्निपरीक्षा होणार आहे। कोर्टाच्या कसोटीवर सरकारी यंत्रणा निर्दोष न ठरल्यास त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।